शेजारी पाजारी आम्ही सगळे मिळून मिसळून माझी आई लोकांच्या झालोटी करून पाठीभर भाकरी आणलेल्या अशा माझ्या चुलत्या हे सगळे आम्ही मिळून भाज्या आणलेल्या वाड्यातनं सगळ्यांनी मिळून खायचं. कामाला चाललं मिळून जायचं. काय काय जाऊ ते वाढून दिलं त्यात काय वाढून द्यायचे बघा. डाळीची आमटी असेल आमटी भाकरी काय लोणचं ताक दही जे काय त्यांच्यात असेल ते देत होते. कशात द्यायची ती? त्यावेळेस असं होतं जातीभेद होता जरा. बर. मग आम्हाला आमचंच भांडं न्यावं लागायचं ना भाजी आणायला. आमच्या भांड्यात त्यांनी भाजी वाढायची आणि आम्हाला त्यांनी चहा द्यायचं म्हणलं तर त्यांचा ग्लास आमच्यासाठी नव्हता. आमच्यासाठी एक काचेचे ग्लास होते त्यांच्याकडे. ते ठराविक बाहेरच्या लोकांना ती त्या काचेतच चहा द्यायचे. होय. अच्छा, म्हणजे ती भांडी वेगळीच असायची का? हा, ती भांडी वेगळीच. कोण बाहेरचे लोक येतील त्यांना चहा द्यायला ह्याला ती भांडी वेगळीच होती. हा. आणि मग ती भांडी धुवायची कोणी? आम्ही. कोण चहा पितय त्यांनीच धुवायची. होय. हा, आपणच धुई भांडी? आपणच धुवायची. बर. मग पुढे पुढे मला थोडं कळायला लागलं. मग आई चहा पिली तर मी चहा पित नव्हते. बर. आई म्हणायची पिके, मी म्हणायची नको नाही मला आवडत. का बरं पित नव्हतं? कोणी धुत बसायची भांडी. माझ्या आईला उठून कामाला जावं लागायचं. बर. ती चहा न पिलेला बरा. घरी प्यायचा गुलाचा चहा भरपूर नंतर आल्यावर. आई म्हणायची तसं करू नये, ती मोठी लोक असते ती. मी म्हणायची असू दे ती मोठी, आपण गरीब आहे असू दे, आपण मी मोठं होईल कधीतरी. होय. त्या हुडपणातली आपली भाषा माझी असं तुम्हाला असं वाटायचं? हो, मला वाटायचं.